हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सुमित कोचिंग क्लासेस. मी प्राध्यापक सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस, मंगळवारपेठ, कोल्हापूर. पुन्हा एकदा माझ्या 11वीच्या सायन्समध्ये जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जसं मी तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणत असतो की तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरला मला विचारू शकता, विच इज 8669000591. त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, आपले व्हिडिओज लाईक करणं, शेअर करणं विसरू नका. आणि त्याचसोबत आज आपण जो फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता फिजिक्समधला, त्याच्या फायनल पार्टकडे चाललेलो आहे. अर्थात आज आपण तो चॅप्टर फिनिश ऑफ करणार आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाइम. ओके, आता तुमच्या समोर मी जे पॉइंट्स लिहिलेले आहेत ते आज आपण पॉइंट्स कव्हर करणार आहोत. Those are accuracy and precision. First of all, accuracy आणि precision याचा अर्थ काय. दुसरी गोष्ट, एरर अँड देअर टाइप्स. ठीक आहे, एरर हा शब्द तुम्ही ऐकला असेल बरेचदा. एरर म्हणजे काय, कुठंतरी काहीतरी बिघाड झाला. ओके, बिघाड झाला किंवा काय म्हणतो आपण, आपल्या मनासारखं थोडंसं काही व्हॅल्यूज नाही आल्या किंवा काही काम नाही झालं तर आपण म्हणतो की एरर आला. ओके, सो तो एरर, त्याची टाइप्स. त्याच्यानंतर एस्टिमेशन ऑफ एरर, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. एस्टिमेशन ऑफ एरर, त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. वी हॅव मीन एरर, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. ओके, सो दीज आर द 5 टाइप्स ऑफ एस्टिमेशन्स ऑफ एरर विच वी आर गोइंग टू सी. त्यानंतर आपण बघणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ एरर्स, ज्याच्यामध्ये ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ एरर्स आणि मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ एरर्स. ओके, त्यानंतर फायनली वी आर गोइंग टू ऑब्झर्व सिग्निफिकंट फिगर्स अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, O.M. स्टँड्स फॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, लक्षात ठेवा. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट अस स्टार्ट. सुरुवात करूया आजच्या आपल्या फायनल या चॅप्टरच्या सेशनला. ओके, सो त्यातल्या त्यात आपण आता फर्स्ट पॉइंट जो बघणार आहोत. ओके, फर्स्ट पॉइंट हा पूर्णतः थिओरिटिकल पॉइंट आहे, तो तुम्ही समजून घ्यायचा आहे, विच इज accuracy and precision. Accuracy and precision. Okay, accuracy and precision. आता एक लक्षात घ्या, accuracy या शब्दाचा अर्थ आपण किंवा हा शब्द प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अनेकदा करत असतो. ओके, वी यूज द वर्ड इन आवर डे टू डे लाईफ. आपण अनेकदा हा शब्द वापरत असतो. ओके, आता accuracy याचा अर्थ काय, लेट अस अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल. ओके, accuracy म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा क्वेश्चन आलेला असतो बघा परीक्षेत, तुम्ही त्याचा आन्सर लिहून येता. ओके, मग तुम्ही त्याच्यामध्ये पॉइंट्स लिहिता, 1 2 3 4 पॉइंट्स. ओके, समजा तो क्वेश्चन जो आहे तो 8 मार्क्सचा आहे. ओके, आणि प्रत्येक पॉइंट जो आहे हा 2 मार्क्सला आहे. पण एक्झामिनर चेक करताना काय म्हणतो, इथं 1.5 देतो, परत 1.5 देतो, परत 1.5 देतो आणि परत 1.5 देतो. आणि ज्यावेळी तुम्ही कारण विचारायला जाता, दॅट टाइम व्हॉट डज ही से, आन्सर हे ॲक्युरेट नाहीये. आन्सर हे ॲक्युरेट नाहीये म्हणजे काय, जसं पाहिजे. ओके, जसं परफेक्ट आन्सर पाहिजे त्याच्या जवळपास आहे. ओके, आन्सर जसं परफेक्ट पाहिजे त्याच्या जवळपास आहे, मात्र परफेक्ट नाहीये. ओके, मात्र परफेक्ट नाहीये. आन्सर जसं पाहिजे त्याच्या जवळपास आहे, मात्र पूर्णतः ते मॅच होत नाहीये. ओके, अँड दॅट इज ॲक्युरसी. म्हणजे काय, ॲक्युरसी असणे याचा अर्थ काय, की जी काय ओरिजिनल आन्सरची व्हॅल्यू आहे, ओके, त्याच्या अगदी जवळ असणे. ओके, त्याच्या अगदी जवळ असणे याचा अर्थ जास्त ॲक्युरेट असणे. ओके, जितका ॲक्युरेट तितकं जास्त ओरिजिनल व्हॅल्यूच्या जवळ. ओके, जितकं जास्त ॲक्युरेट तितकं ओरिजिनल व्हॅल्यूच्या जवळ जातो आपण, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, एखाद्या आन्सरची व्हॅल्यू अशी आहे 1.512 आणि माझा आन्सर आला 1.513. ओके, आय एम प्रिटी ॲक्युरेट विथ दिस, म्हणजे मी ह्या आन्सरच्या बऱ्यापैकी जवळ आहे. ओके, मी ह्या आन्सरच्या बऱ्यापैकी जवळ आहे. दुसऱ्याचं आन्सर आलं 1.541. दिस इज नॉट ॲक्युरेट. ओके, दिस इज नॉट ॲक्युरेट, कारण हे याच्या जवळ नाही आहे. ओके, हे जे आन्सर आहे हे या आन्सरच्या जवळ नाही आहे, पण दिस आन्सर इज ॲक्युरेट. ओके, म्हणजे याची ॲक्युरसी जी आहे ही या आन्सर पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. ओके, सो ॲक्युरसीचा अर्थ काय,
ओरिजिनल व्हॅल्यूच्या जवळात जवळ पोहोचणे. ओके, अँड दॅट मीन्स मोर ॲक्युरेट. ओके, मोर ॲक्युरसी, मोर नियरर टू द ओरिजिनल आन्सर और परफेक्ट आन्सर, लक्षात ठेवायचं. ओके, सो ॲक्युरसीचा अर्थ अगदी शॉर्ट मध्ये काय झाला बघा. ॲक्युरसी इज द distance between original value, the distance between original value and obtained value, the distance between original value and obtained value must be very very small, must be very very small. ओके, असं असेल तर आपण काय म्हणतो, आन्सर मध्ये ॲक्युरसी आहे. ओके, आन्सर मध्ये ॲक्युरसी आहे. यानंतर सेकंड आहे प्रिसिजन. ओके, सेकंड आहे प्रिसिजन. ओके, आता काय असतं, ॲक्युरसी ही एका सिंगल आन्सरशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. ओके, ॲक्युरसी जी आहे ती एका सिंगल आन्सरशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. प्रिसिजन जी आहे ही नंबर ऑफ एक्सपेरिमेंटशी कन्सर्न्ड आहे. फॉर एक्झाम्पल, समजा मी काय करतोय की आता तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ज्यावेळी 11वी मध्ये जाल त्यावेळी टायट्रेशन नावाचा एक प्रकार असेल. ओके, सो त्या टायट्रेशन मध्ये काय करायचं असतं, अगदी साधी सोपी एक प्रोसेस असते. ओके, एक ब्युरेट असते. ठीक आहे, आणि त्याला असा एक कोनिकल फ्लास्क लावलेला असतो. ओके, आणि त्या ब्युरेट मधून तुम्हाला काय करायचं असतं, लिक्विड सोडायचं असतं. त्या कोनिकल फ्लास्क मध्ये सुद्धा ऑलरेडी काहीतरी लिक्विड असतं. ठीक आहे, आणि मग त्या ब्युरेट मधून ड्रॉप बाय ड्रॉप ऍडिशन करत जायचं. याचा कलर चेंज होतोय का बघायचं. ओके, आणि त्याच्यासाठी काहीतरी टाइम असतं. ठीक आहे, आता फारसं डोक्यात घेऊ नका, आपण फक्त काय करणार आहे. आता बघा, प्रिसिजनचा अर्थ काय. समजा पहिल्यांदा माझा आन्सर आलं, किती आलं, 7.4 सेकंड्स. सेकंड टाइम आलं 7.41 सेकंड्स. थर्ड टाइम आलं 7.39 सेकंड्स. फोर्थ टाइम आलं पुन्हा 7.40 सेकंड्स. आणि फिफ्थ टाइम आलं 7.41 सेकंड्स. ओके, याचा अर्थ काय झाला, मी 5 रीडिंग घेतल्या. ओके, मी काय केलं, पुन्हा पुन्हा तोच एक्सपेरिमेंट केला आणि मी 5 रीडिंग घेतल्या. त्या 5ही रीडिंग एकमेकाला खूप जवळ आहेत. त्या 5ही रीडिंग एकमेकाला अत्यंत जवळ आहेत, खूप जास्त जवळ आहेत. असं जर असेल तर दीज रीडिंग्स आर सेड टू बी प्रिसाइज. त्यांना काय म्हणायचं, प्रिसाइज म्हणायचं. ओके, अँड दॅट टर्म इज प्रेसिजन. ओके, म्हणजे प्रेसिजन ही मल्टिपल कन्सेप्ट किंवा मल्टिपल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे. ओके, प्रेसिजन ही कन्सेप्ट जी आहे ही मल्टिपल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे. ॲक्युरसी ही कन्सेप्ट सिंगल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे. ओके, अगदी साध्या सोप्या भाषेत यांच्यामधला फरक असा आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नेमकं ह्याला कसं लक्षात ठेवायचं आणि ह्याला कसं लक्षात ठेवायचं. तर ॲक्युरसी हे सिंगल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे, प्रेसिजन हे मल्टिपल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे. ॲक्युरसी म्हणजे काय, ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे ओरिजिनल आन्सर आणि आपला आन्सर ह्यांच्यामधलं अंतर किती पाहिजे, खूप छोटं पाहिजे. किती पाहिजे, खूप छोटं पाहिजे. तर काय जास्त, ॲक्युरसी जास्त. ओके, तर काय जास्त, ॲक्युरसी जास्त. आणि प्रिसिजन म्हणजे काय, अनेक एक्सपेरिमेंट करा. काय करायचं, अनेक एक्सपेरिमेंट करा. त्या सगळ्या एक्सपेरिमेंट्स मध्ये जर तुमच्या सगळ्या ज्या काय आलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या एकमेकाच्या अगदी जवळ असतील. ओके, ज्या सगळ्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत ह्या एकमेकाच्या अगदी जवळ असतील तर दोज व्हॅल्यूज आर सेड टू बी प्रिसाइज. ओके, युअर आन्सर इज सेड टू बी प्रिसाइज अँड द टर्मिनॉलॉजी इज प्रेसिजन. ओके, अँड द टर्मिनॉलॉजी इज प्रेसिजन. त्याला काय म्हटलं जातं, प्रेसिजन म्हटलं जातं. ओके, हा बेसिक डिफरन्स आहे ॲक्युरसी आणि प्रेसिजन मधला, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ओके, सो दोन्ही कन्सेप्ट एकदम सिंपल आहेत. एक सिंगल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे, एक मल्टिपल एक्सपेरिमेंटशी रिलेटेड आहे. ओके, आणि दुसरीकडं इकडं डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल व्हॅल्यू अँड ऑब्टेन्ड व्हॅल्यू शुड बी व्हेरी स्मॉल. इकडं अनेक एक्सपेरिमेंट्स आणि त्यांच्यामध्ये साम्य पाहिजे तर ते प्रेसिजन असतं. ओके, इतकी सिंपल कन्सेप्ट आहे ॲक्युरसी अँड प्रेसिजन, लक्षात ठेवा. ओके, फाईन. आता पुढं बघा. नाव द नेक्स्ट पॉइंट इज एरर अँड इट्स टाइप्स. एरर अँड इट्स टाइप्स. ओके, एरर अँड इट्स टाइप्स. आता पहा, मी पहिल्यांदा काय करतो, इथं लिहून घेतो. एरर मध्ये मुख्य 2 भाग पडतात. ओके, एक असतो सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा असतो रँडम एरर. ओके,
एक असतो सिस्टमॅटिक एरर, दुसरा असतो रॅन्डम एरर. एक आपल्या हातात आहे, दुसरा आपल्या हातात नाहीये. ओके, एक आपल्या हातात आहे, दुसऱ्या आपल्या हातात नाहीये. मुळात एरर म्हणजे काय? झालेली चूक. ओके, एरर म्हणजे काय? झालेली चूक. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं चित्र काढत असता. ओके, एखाद्या चेहऱ्याचं तुम्ही छानसं चित्र काढताय आणि त्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या वेळेला डोळेच खराब येतात. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या वेळेला डोळेच खराब येतात आणि मग अशा वेळी आपण काय म्हणतो की काहीतरी एरर आहे त्या चित्रामध्ये. बरोबर आहे, काहीतरी काय आहे, एरर आहे. अरे बाबा, थोडासा माझा डोळा चुकला. ओके, थोडासा माझा डोळा काढायचा चुकला, किंवा काय झालं, ही थोडीशी पापणी जी होती ही थोडीशी व्यवस्थित नाही आली, म्हणजे थोडासा काय झालं, इथं एरर आला. ओके, एरर म्हणजे काय? छोटीशी चूक. एरर म्हणजे काय? छोटीशी चूक. लक्षात ठेवायचं. ओके, एरर म्हणजे काय? छोटीशी चूक. ओके, ठीक आहे. आता या चुकांमध्ये पण प्रकार आहेत. आता जर चुका आपल्या हातात असतील तर त्यांना म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. ओके, एरर आपल्या हातात असेल, आपल्या हातात असेल याचा अर्थ काय की आपण त्याला कंट्रोल करू शकत होतो पण नाही केलं, मग त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. ओके, आपण त्याला कंट्रोल करू शकत होतो पण नाही केलं तर झाला सिस्टमॅटिक एरर. आपण ज्याला कंट्रोलच करू शकत नव्हतो तो झाला रॅन्डम एरर. आपण ज्याला कंट्रोल करू शकत होतो तो सिस्टमॅटिक एरर. ज्याला कंट्रोल नाही करू शकत तो रॅन्डम एरर. कंट्रोल करू शकतो सिस्टमॅटिक, कंट्रोल नाही करू शकत रॅन्डम. लक्षात ठेवायचं. ओके, सिस्टमॅटिक एरर मध्ये सुद्धा प्रकार आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये पहिला म्हणजे आता आपण हे सगळं क्लासिफिकेशन बघणारच आहोत. पहिला जो आहे तो असतो इन्स्ट्रुमेंटल. पहिला जो आहे तो इन्स्ट्रुमेंटल. ओके, आता हा इन्स्ट्रुमेंटल एरर कसा? तर जर इन्स्ट्रुमेंट, आता विचार करा, आपण मेजरमेंट्स करायला लागलोय. आपण काय करायला लागलोय? मेजरमेंट्स करायला लागलोय. आणि मेजरमेंट करत असताना एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. ओके, मेजरमेंट करत असताना एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. सोपा एक्झाम्पल घ्यायचं झालं, तुमची जी 15 सेंटीमीटरची पट्टी मिळते. ओके, तुमची जी 15 सेंटीमीटरची पट्टी मिळते त्याच्यावरती काही रीडिंग असतात. पहा, त्याच्यावरती काही रीडिंग असतात. ओके, आता ती 15 सेंटीमीटरची पट्टी मूळतः समजा 15 नसताना 16 सेंटीमीटर असेल. ओके, चुकून. ठीक आहे, हा इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करत असतानाच फॉल्टी झाला. ओके, म्हणजे काय झालं, हा इन्स्ट्रुमेंट 15 सेंटीमीटर ऐवजी आहेच 16 सेंटीमीटरचा, तर मी प्रत्येक वेळी काय करत जाणार, 15 सेंटीमीटर ऐवजी 16 सेंटीमीटर घेत जाणार. पण ही माझी चूक आहे का? नाही. कुणामुळे फॉल्ट झाला? त्या इन्स्ट्रुमेंटमुळे फॉल्ट झाला. ओके, कुणामुळे फॉल्ट झाला? त्या इन्स्ट्रुमेंटमुळे फॉल्ट झाला. काय झालं, 15 सेंटीमीटरची पट्टी पाहिजे होती पण आहे किती? 16 सेंटीमीटर. तर कुणाचा फॉल्ट झाला? इन्स्ट्रुमेंटचा फॉल्ट झाला. कुणाचा फॉल्ट झाला? इन्स्ट्रुमेंटचा फॉल्ट झाला. दुसरं एक्झाम्पल, तुम्ही आता 11वीत जाणार, याचा अर्थ तुम्ही चांगले चांगले एक्सपेरिमेंट्स करणार. ओके, सो त्या एक्सपेरिमेंट्स मध्ये तुम्हाला काही छान छान एक्सपेरिमेंट सुद्धा मिळतील ज्याच्यामध्ये असे ॲमीटर, व्होल्ट मीटर असतील. ओके, ज्याच्यामध्ये ॲमीटर आणि व्होल्ट मीटर असतील. आता कसं असतं, ॲमीटर आणि व्होल्ट मीटरला एक झिरो सेटिंग नावाचा प्रकार असतो. एक झिरो सेटिंग नावाचा प्रकार असतो. अर्थात काय, तर इथं कसं असतं, जो काटा आहे हा म्हणजे हे जे मशीन आहे, ओके, हे कधीही ऑपरेट होत नसताना म्हणजे ऑफ असताना हा काटा जो आहे हा बरोबर शून्यावर पाहिजे. हा काटा जो आहे हा बरोबर शून्यावर पाहिजे. पण तेच बिघडलं असेल. ठीक आहे, पण तेच बिघडलं असेल, तो काटा मूळतः शून्यावर नाहीच आहे, तर अशा वेळी काय होईल, इन्स्ट्रुमेंटल एरर इंट्रोड्यूस होईल. काय होईल? इन्स्ट्रुमेंटल एरर इंट्रोड्यूस होईल. ओके, काय होणार आहे? इन्स्ट्रुमेंटल एरर इंट्रोड्यूस होईल. ओके, कुणामुळे झाला? इन्स्ट्रुमेंटमुळे झाला. लक्षात ठेवायचं, कुणामुळे झाला? इन्स्ट्रुमेंटमुळे झाला. हे तुम्ही जुन्या काळच्या वजन काट्यांमध्ये सुद्धा बघू शकता. ओके, अशा टाईपचा एरर हा सहसा तुम्हाला बघायला मिळतो. डे टू डे लाईफ मध्ये अशा अनेक इन्स्ट्रुमेंट्स असतात जे फॉल्टी असतात आणि त्यांच्यामुळे आपल्या रीडिंग्स मध्ये एरर येतात. सो दोज आर इन्स्ट्रुमेंटल एरर्स. ओके, दुसरा आहे एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग. एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग. ओके, एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग. इथं काय होतं, फॉल्टी सेटिंग ऑफ एक्सपेरिमेंट होतं. म्हणजे काय करायचं आहे की बाबा चला, सर्किट आहे एक. ओके, तुम्ही सर्किट स्टडी केलेला आहे. आता एक सर्किट आहे आणि सर्किटला
आपण नेहमी काय करतो, ॲमीटर सिरीज मध्ये जोडतो आणि इथं रेझिस्टन्स पाशी व्होल्टमीटर पॅरललला जोडायचा असतो. ओके, सहसा सर्किटची ही पद्धत आहे. आपण काय केलं, उलट केलं समजा. ओके, इथं व्होल्टमीटर सिरीज मध्ये जोडला, ॲमीटर पॅरलल मध्ये जोडला. हे काय झालं, कुणाचा फॉल्ट झाला, मशीनचा फॉल्ट झाला का, नाही. हा कुणाचा फॉल्ट झाला, तर इथं एक्सपेरिमेंटल सेटअपच चुकीचा लावला गेला. ओके, एक्सपेरिमेंटल सेटअपच चुकीचा लावला गेला. जिथं व्होल्टमीटर लावायचं तिथं ॲमीटर लावला, जिथं ॲमीटर लावायचं तिथं व्होल्टमीटर लावला. याचा अर्थ काय झालं, एक्सपेरिमेंटच चुकीचा सेट केला गेला आणि म्हणून दॅट टाइप ऑफ एरर इज कॉल्ड एज एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग. ओके, एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग लक्षात ठेवायचं, एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग. ओके, फॉल्टी सेटिंगचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट सेट करताना फॉल्टीली सेट केला गेला. ओके, एक्सपेरिमेंट सेट करतानाच तो फॉल्टी सेट केला गेला होता. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सो दॅट इज एरर ड्यू टू फॉल्टी सेटिंग लक्षात ठेवा. आणि तिसरा आहे दॅट इज पर्सनल एरर. ओके, तिसरा आहे पर्सनल एरर. ओके, पर्सनल एरर कुणामुळे होतो, पर्सनमुळे होतो. पर्सनल एरर कुणामुळे होतो, स्वतः पर्सनमुळे होतो. म्हणजे काय, एक्सपेरिमेंट पण छान सेट केलाय, मशीन्स पण सगळे ओके आहेत, पण बघतानाच तुम्ही चुकीचं बघितलं, काय राहिलं त्याच्यामध्ये, सगळं संपलं. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, चला एक्सपेरिमेंट सगळा ओके आहे, आम्ही काय केलेलं आहे, एक वर्नियर कॅलिपर घेतलेला आहे. ओके, एक वर्नियर कॅलिपर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, एखादा समजा मला काय करायचं आहे, एखाद्या छोट्याशा बॉलचा रेडियस मोजायचा आहे. सगळं बरोबर आहे, वर्नियर कॅलिपर सुंदर आहे, हा बॉल जो आहे हा पण व्यवस्थित लावलेला आहे त्याच्यामध्ये. पण आमचे महाशय काय करण्यात चुकले, रीडिंग घेण्यातच चुकले. तर हा कुणाचा एरर झाला, महाशयांचा एरर झाला, अर्थात त्या पर्सनचा एरर झाला. ओके, म्हणजे त्या पर्सन कडूनच रीडिंग घेताना चूक झाली. ना त्या इन्स्ट्रुमेंटचा दोष, ना त्या एक्सपेरिमेंटचा दोष, ना त्या सेटिंगचा दोष. दोष कुणाचा, स्वतः त्या पर्सनचा. तर त्याला म्हणतात पर्सनल एरर. ओके, तो बघताना चुकला, ऐकताना चुकला, वास घेताना चुकला. अशा वेळी काय होतं, त्या पर्सन कडून ते एरर झालेलं आहे. अँड दॅट इज कॅटेगराइज्ड इनटू पर्सनल एरर लक्षात ठेवायचं. ओके, दॅट इज कॅटेगराइज्ड इनटू पर्सनल एरर. ओके, सो दीज आर द थ्री टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स. दीज आर द थ्री टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स. हेच रॅन्डम एरर मध्ये हा एरर जो होतो हा नॅचरल असतो. हा एरर जो होतो हा नॅचरल असतो. अर्थात अचानकच समजा एक्सपेरिमेंट करताना लाईटच गेली. ओके, किंवा अचानक हवेचं टेम्परेचर व्हेरी झालं. काही रिॲक्शन्स असतात पहा केमिस्ट्रीमध्ये किंवा काही फिजिक्स मध्ये एक्सपेरिमेंट्स असतात जे टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात, खूप टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात. अगदी पॉइंट मध्ये सुद्धा टेम्परेचर बदललं तरी सुद्धा काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतो. समजा सकाळी एक्सपेरिमेंट सुरू केला, भल्या पहाटे सुरू केला आणि दुपारपर्यंत एक्सपेरिमेंट चालत राहिला, तर पहाटेचं टेम्परेचर आणि दुपारचं टेम्परेचर ह्यांच्यामध्ये फरक असणार आहे. आणि म्हणून अशा वेळी काय होईल, रॅन्डम एरर इंट्रोड्यूस होईल. कोणत्या टाईपचं एरर, रॅन्डम एरर लक्षात ठेवायचं. ओके, याला रॅन्डम का म्हटलेलं आहे, मला काहीच अंदाज नाही कुठला एरर ह्याच्यामध्ये येईल. ओके, कदाचित वारं सुटेल जोरात, कदाचित ऊन जास्त पडेल, कदाचित कोणता तरी वेगळाच आवाज येईल. ओके, कदाचित काय होईल, एकदम लाईट जाईल, कदाचित एकदम पाऊस पडेल, कदाचित अचानक थंडी पडेल, काहीही होऊ शकतं. आणि अशामुळे ज्यावेळी एरर इंट्रोड्यूस होतो दॅट इज कॅटेगराइज्ड इनटू रॅन्डम एरर. ओके, त्याला काय म्हणतात, रॅन्डम एरर. तो नॅचरल असतो, आपण कंट्रोल करू शकत नाही. ओके, आता हे जे एररचे तुम्ही प्रकार बघितले, हे सगळे जर तुम्ही जास्तीत जास्त मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला, अर्थात इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं घेतलं जे अत्यंत व्यवस्थित आहे, एक्सपेरिमेंटची सेटिंग व्यवस्थित केली, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, सेटिंग व्यवस्थित केली, सगळं व्यवस्थित लावायचं तिथं लावलं, सेटिंग व्यवस्थित आहे. पर्सनल एरर्स टाळले, म्हणजे जो पर्सन रीडिंग घेणार आहे त्याने एकदम चोख रीडिंग घेतल्या. त्यानंतर रॅन्डम एरर शक्यतो, हे आपल्या हातात नाही आहेत, पण शक्यतो जर आपण काही गोष्टी होऊ न दिल्या, ओके, काळजी घेतली व्यवस्थित, तर तुमचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याचे मेजरमेंट्स हे अत्यंत चांगले येऊ शकतात. ओके, तुमचा जो एक्सपेरिमेंट आहे. सो आता ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हे जे एरर्स आहेत हे सगळे मिनिमाइज करायचे आहेत. ओके, आणि हे एरर्स एकदा का मिनिमाइज केले की मग काय प्रश्न राहत नाही, तुमचा एक्सपेरिमेंट तुम्हाला परफेक्ट रीडिंग देऊ शकेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस वॉज द सेकंड पॉइंट फ्रॉम आवर टॉपिक, एरर अँड इट्स टाइप्स. ओके, एरर अँड इट्स टाइप्स.
आता आपण तिसऱ्या आपल्या टॉपिक कडे जाणार आहोत विशेषतः, आणि त्याच्यामध्ये आहे एस्टिमेशन ऑफ एरर्स. एस्टिमेशन ऑफ एरर्स. व्हॉट इज एस्टिमेशन? एस्टिमेशन म्हणजे काय? व्हॉट इज एस्टिमेशन? थोडक्यात मोजणे. ओके, एररला कसं मोजायचं किंवा एररचे मोजण्याचे आणि प्रकार काय. ओके, तर त्याच्यामधला सगळ्यात सुरुवातीचा मी लिहिला होता पहा, इट वॉज मीन एरर. ओके, इट वॉज मीन एरर. ठीक आहे. आता पहा, समजा असं झालं की तुम्ही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. ओके, समजा पहिला एक्सपेरिमेंट A1 रीडिंग दिला, दुसरा एक्सपेरिमेंटने A2 रीडिंग दिलं, तिसऱ्या एक्सपेरिमेंटने A3 दिलं. असं करत करत n एक्सपेरिमेंट्स केले आणि त्या nth एक्सपेरिमेंटनं कॅपिटल AN इतकं रीडिंग दिलं. ओके, आता समजा ह्यांच्यामधून इंट्रोड्यूस झालेला एरर A1 आहे, स्मॉल A2 आहे, स्मॉल A3 आहे, असं करत करत स्मॉल AN आहे. असे टोटल n एरर्स माझ्या समोर आहेत. काय आहेत? n एरर्स माझ्या समोर आहेत. तर ह्या n एरर्सना, ओके, इथं मी म्हणणार A मीन. ओके, A मीन स्टँड्स फॉर मीन एरर. ओके, लक्षात ठेवा. सो असे n एरर्स आहेत, लक्षात घ्या. आणि ह्यांच्यामध्ये मला A मीन काढायचं असेल तर A1 प्लस A2 प्लस A3 प्लस अँड सो ऑन प्लस AN होल डिवाइडेड बाय n. Okay, so this formula gives me the mean error. Okay, this formula gives me the mean error. Okay, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या एरर्स मध्ये हा एक मीन एरर असेल, लक्षात ठेवायचं. याला लागूनच लगेच मी दुसरा घेतो, ऍब्सोल्यूट एरर. ओके, दुसरा प्रकार आहे ऍब्सोल्यूट एरर. दुसरा प्रकार आहे ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर कसा असतो तर त्याला आपण डेल्टाने डिनोट करतो. डेल्टा A1 म्हणजे काय असतं पहा. आपण काय करायचं, जी मीन व्हॅल्यू आली आहे त्याच्यातून प्रत्येक व्हॅल्यू मायनस करत जायचं. ओके, म्हणजे A1 चा ऍब्सोल्यूट एरर कसा तर मॉड घ्यायचा. ओके, ऍब्सोल्यूट ऍक्च्युअली ऍब्सोल्यूट मीन्स मॉड. ठीक आहे. सो मॉड घ्यायचा आणि जो मीन एरर आलेला आहे त्यातून A1 स्वतः मायनस करायचा. जो मीन एरर आलेला आहे त्यातून A1 स्वतः मायनस करायचा, मॉड द्यायचा, डेल्टा A1 मिळाला. असंच तुम्ही काय करू शकता, डेल्टा A2 कसं करणार, A मीन मायनस A2. ओके, A मीन मायनस A2. मॉड का दिलेला आहे तर समजा एखाद्या वेळेला A मीन हा A2 पेक्षा छोटा असेल तर काय होईल, हा निगेटिव्ह नंबर येईल. छोटा नंबर मायनस मोठा नंबर बरोबर निगेटिव्ह नंबर. ओके, छोटा नंबर मायनस मोठा नंबर इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर. म्हणून काय होईल, ती निगेटिव्ह एरर असा कधी मुळात प्रश्न नसतो, लक्षात ठेवा. म्हणून इथं मॉड दिलेला आहे. सो वी हॅव A मीन मायनस A2 इज डेल्टा A2. ओके, इन द सेम वे डेल्टा A3 कसा येणार आहे, A मीन मायनस A3. ओके, आणि असं करत 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 डेल्टा AN जो असेल इट विल बी A मीन मायनस AN. ओके, A मीन मायनस AN असेल, लक्षात घ्या. सो याला म्हणतात ऍब्सोल्यूट एरर. याला म्हणतात ऍब्सोल्यूट एरर. ओके, ठीक आहे. मीन एरर काय झाला, समजा कॅपिटल A1 कॅपिटल A2 कॅपिटल A3 करत 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 कॅपिटल AN अशा रीडिंग्स होत्या. त्यांच्या प्रत्येकामधून A1 A2 A3 अँड सो ऑन अप टू AN असे एरर्स आले. सगळ्यांचा मीन घेतला तर तो झाला मीन एरर. त्याच पाठोपाठ ऍब्सोल्यूट एरर साठी काय करायचं, A1 चा ऍब्सोल्यूट एरर A मीन मायनस A1 आणि त्याला मॉड म्हणजे डेल्टा A1. असंच डेल्टा A2 डेल्टा A3 करत 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 डेल्टा AN पर्यंत आपण पोहोचलो. बरोबर आहे. आता याच्याच पुढचा एक लगेच भाग घेऊन टाकूया, दॅट इज मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके, इट इज मीन ऍब्सोल्यूट एरर. हा तिसरा प्रकार. ओके, मीन ऍब्सोल्यूट एरर हा तिसरा प्रकार. ओके, मीन ऍब्सोल्यूट एरर सिंपल आहे. ऍब्सोल्यूट एररचा मीन म्हणजे काय झाला, डेल्टा A मीन इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अँड सो ऑन प्लस डेल्टा AN होल डिवाइडेड बाय n. ओके, डेल्टा A मीन इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस अँड सो ऑन प्लस डेल्टा AN होल डिवाइडेड बाय n. म्हणजे काय केलं, ऍब्सोल्यूट एरर होते माझ्याकडे, त्यांचा मीन काढला, मीन ऍब्सोल्यूट एरर झाला. ओके, इतकं साधं सोपं आहे, लक्षात घ्या. सो मीन ऍब्सोल्यूट एरर मिळाला. आता चौथ्या प्रकाराकडे जायचं. चौथा प्रकार कोणता सांगितला होता, रिलेटिव्ह एरर.
चौथा प्रकार कोणता सांगितला होता? रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर साठी एक स्पेशल फॉर्म्युला आहे, एकदम सिंपल आहे. डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. ओके, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन म्हणजे तुम्हाला रिलेटिव्ह एरर मिळतो. ओके, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन म्हणजे काय? मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर याचाच अर्थ काय झाला? रिलेटिव्ह एरर. ओके, मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर इज रिलेटिव्ह एरर. लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ओके, फाईन. आता पहा नेक्स्ट थिंग कडे जाऊया आपण. सो लेट मी राईट इट अगेन हियर. इज इक्वल टू डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. ओके, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. ओके, फाइन. आणि फायनली वी हॅव पर्सेंटेज एरर. फायनली वी हॅव पर्सेंटेज एरर. ओके, पर्सेंटेज एरर काय ना, रिलेटिव्ह एररला काय करायचं? पर्सेंटेज एरर इज इक्वल टू हाच फॉर्म्युला घ्यायचा खाली, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू 100%. झालं, पर्सेंटेज मध्ये कन्वर्जन झालं. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, पर्सेंटेज एरर म्हणजे काय? हेच वरचा फॉर्म्युला इंटू 100% करून टाकायचं, काम संपलं. ओके, सो दीज आर द 5 टाइप्स ऑफ एरर. ओके, फर्स्ट झालं मीन एरर, सेकंड झाला ॲब्सोल्यूट एरर. ओके, थर्ड झाला ॲब्सोल्यूट मीन एरर, फोर्थ झाला रिलेटिव्ह एरर आणि फिफ्थ झाला पर्सेंटेज एरर. मीन एरर साठी सगळे एरर्स घ्यायचे, त्यांचा मीन घ्यायचा. ॲब्सोल्यूट एरर साठी काय करायचं? प्रत्येक जो काय एरर असेल A1 A2 A3 हे ए मीन मधून मायनस करत जायचं. त्याच्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर साठी सगळे जे काय ॲब्सोल्यूट एरर्स आहेत डिवाइडेड बाय नंबर ऑफ एरर्स करायचे, यू गेट मीन ॲब्सोल्यूट एरर. रिलेटिव्ह एरर साठी मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर. त्याच्यानंतर पर्सेंटेज एरर साठी इनटू फक्त 100% करून टाकायचं. ओके, ॲज सिम्पल ॲज दॅट. झालं, एवढंच आहे. अँड दिस इज नथिंग बट एस्टिमेशन ऑफ एरर. ओके, इतकं साधं सोपं आहे, लक्षात घ्या. हा चॅप्टर तसा सोपा आहे पण महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं. हा फिजिक्सचा बेस तयार करतो. ओके, आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. ओके, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं होतं पहा. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे? ॲक्युरसी अँड प्रिसिजन बघितलेलं आहे. ओके, एरर अँड इट्स टाइप्स बघितलेलं आहे. त्याच्यानंतर एस्टिमेशन ऑफ एरर सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कुठे जायचं आहे? नाउ वी आर हेडिंग टुवर्ड्स द सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स and order of magnitude. Significant figures and order of magnitude. Okay, significant figures and order of magnitude. Fine. आता पहा, हे काहीतरी तुम्हाला नवीन ऐकल्यासारखं वाटत असेल. सिग्निफिकंट फिगर्स अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हे काहीतरी नवीन ऐकल्यासारखं वाटत असेल. आता हे नेमकं आहे तरी काय? ओके, आता कसं असतं पहा, आपण एखादा नंबर ज्यावेळी लिहितो. ओके, आपण एखादा नंबर ज्यावेळी लिहितो, फॉर एक्झाम्पल एखादा इन्स्ट्रुमेंट घ्या. ओके, एखादा इन्स्ट्रुमेंट घ्या आणि त्याचा एक लिस्ट काउंट असतो. ओके, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा काय असतो? लिस्ट काउंट असतो. म्हणजे काय? तर जसं तुमची 15 सेंटीमीटरची पट्टी असते, बरोबर आहे. सो वी हॅव दॅट स्केल आणि त्याच्या स्केलमध्ये कमीत कमी म्हणजे सगळ्यात कमी तुम्ही किती अंतर मोजू शकता? तर 1 मिलीमीटर. सगळ्यात कमी तुम्ही किती अंतर मोजू शकता? 1 मिलीमीटर, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा खाली तुम्ही अंतर मोजू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा खाली तुम्ही अंतर मोजू शकत नाही. सो द मिनिमम रीडिंग जे आहे हे किती आहे? इथं 1 मिलीमीटर आहे, बरोबर आहे. आता समजा ह्या पट्टीनं मी काय केलं, एक अंतर मोजलं, फॉर एक्झाम्पल एखादं डिस्टन्स मोजलं आणि ते काय आलं आता मला समजा लेट मी से 1.5 मिलीमीटर आलं. ओके, 1.5 मिलीमीटर आलं. ओके, किती आलं? 1.5 मिलीमीटर. पण माझा इन्स्ट्रुमेंट किती मोजू शकतो? मिनिमम 1 मिलीमीटर. म्हणजे ह्याला पॉइंट मध्ये हा जाऊ शकत नाहीये, बरोबर आहे. कमीत कमी
सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती मोजू शकतो 1 मिलीमीटर. मग हा 0.5 जो आहे ना पुढचा हा असतो अनसर्टन. हा जो पुढचा 0.5 आहे हा असतो अनसर्टन. ओके तो काय असतो अनसर्टन असतो. ओके द 0.5 ही जी व्हॅल्यू आहे ही अनसर्टन असते आणि ह्याच्यातूनच उगम होतो कोणाचा सिग्निफिकंट फिगर्सचा. ओके हे खूप साधं एक्झाम्पल झालं. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा स्वतःचा लिस्ट काउंट असतो. ओके प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा स्वतःचा लिस्ट काउंट असतो आणि त्या लिस्ट काउंट मध्ये जर त्या लिस्ट काउंट पेक्षा छोटी व्हॅल्यू ज्यावेळी आपण मोजतो. ओके फॉर एक्झाम्पल समजा एखादा वर्नियर कॅलिपर आहे. ओके समजा एखादा वर्नियर कॅलिपर आहे. ओके आणि त्या वर्नियर कॅलिपर मध्ये काय झालं की आपण काहीतरी मोजायला लागलोय. त्याचा समजा लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर आहे. ओके असं गृहीत धरूया आपण. ठीक आहे असं काही असेलच असं नाही आहे. आपण ते नंतर बघू काय असतं काय नाही. आता समजा ह्याच्यातून एक रीडिंग मला मिळालं. काय मिळालं की बाबा 5.451 सेंटीमीटर. ओके आता माझा ॲक्युरसी कुठपर्यंत आहे लिस्ट काउंट कुठपर्यंत आहे डेसिमल नंतर 2 डिजिट्स म्हणजे 5 4 आणि 5. ओके डेसिमल नंतरचे 2 डिजिट्स हे कन्फर्म आहेत पण हा जो तिसरा डिजिट असेल हा कन्फर्म नसेल. हा जो तिसरा डिजिट असेल तो काय असेल कन्फर्म नसेल आणि तो कन्फर्म नसल्या कारणानं काय होईल त्याच्या बाबतीत थोडीशी शंका निर्माण होईल. ओके अँड सो वी हॅव सिग्निफिकंट फिगर्स. आता हे सिग्निफिकंट फिगर्स काय असतात आणि त्यांच्यासाठीचे रूल्स काय काय ते सुरुवातीला बघूया. ओके सो एक छोटंसं हेडिंग ह्याच्यामध्ये असं देऊ रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. ओके रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. ओके सो त्यातला रूल नंबर 1 असा आहे की ऑल नॉन झिरो डिजिट्स in a reading are significant figures. Okay all non-zero digits in a reading are significant figures. For example समजा असं आहे 1.742 सेंटीमीटर. ओके 1.742 सेंटीमीटर हे रीडिंग आहे. तर हा 1 7 4 आणि 2 चारचे चार सुद्धा सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके सो इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आले 4. याच्याच बरोबर समजा 131.7978 मीटर्स. ओके असं समजा रीडिंग आहे काही घेऊ शकता. इथं सगळे नॉन झिरो डिजिट्स आहेत सो सिग्निफिकंट फिगर्स किती झाले 7 झाले. लक्षात ठेवायचं. ओके मग अशा वेळी तुम्ही डेसिमलचं वगैरे काय भान बाळगायचं कारण नाही. ओके सो ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स लक्षात ठेवा. ओके त्यानंतर झिरोज बिटवीन two non-zero digits are also significant. Okay are also significant. याचा अर्थ काय 101 हे रीडिंग आहे 101 किलोमीटर. ओके इथं सिग्निफिकंट फिगर्स किती असणार 3 असणार. इथं सिग्निफिकंट फिगर्स किती 3. ओके समजा 9000494. ओके तर इथे सिग्निफिकंट फिगर्स किती हे झिरोज पण मोजायचे. ओके 1 2 3 4 5 6 7 सिग्निफिकंट फिगर्स. ओके म्हणजे दोन नॉन झिरो नंबर्सच्या मध्ये जर एखादा झिरो असेल तरी सुद्धा तो काय असतो सिग्निफिकंट असतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके तरी सुद्धा तो काय असतो सिग्निफिकंट असतो. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर रूल नंबर 3. आता मी काय करतो हे थोडेसे पहिले रूल्स पुसून घेतो. ओके रूल नंबर 3. ठीक आहे समजा तुमचा जो नंबर आहे हा लहान म्हणजे इफ युअर रीडिंग ए इज लेस दॅन 1. ओके इफ युअर रीडिंग ए इज लेस दॅन 1 म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.1301. ओके 0.1301 ही रीडिंग 1 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे ही रीडिंग जी आहे ही 1 पेक्षा लहान आहे. ओके तर याच्यामध्ये जे डिजिट्स असतात हे सिग्निफिकंट असतात. ओके सो इथं सिग्निफिकंट फिगर्स 4 आहेत. पहा इथं सिग्निफिकंट फिगर्स 4 आहेत. याला गृहीत धरू नका. ओके पॉइंटच्या अलीकडच्या झिरोला वगैरे गृहीत धरू नका. लक्षात घ्या. ओके पॉइंटच्या अलीकडच्या झिरोला गृहीत धरू नका. याच्यासोबत आणखी एक गोष्ट काय आहे 1 पेक्षा छोटा नंबर असेल आणि समजा असं असेल 0.1500. ओके
तर हे जे पुढचे झिरोज आहेत हे सुद्धा सिग्निफिकंट असतात. हे जे पुढचे झिरोज आहेत हे सुद्धा सिग्निफिकंट असतात. म्हणजे काय झालं, सिग्निफिकंट फिगर्स इथं सुद्धा 4 आले. ओके, किंवा 0. लेट अस से 01400. ओके, 0.01400 हे अलीकडचे धरायचे नाहीत. ओके, अलीकडचे धरायचे नाहीत, मात्र पलीकडचे धरायचे. कधी, जर नंबर तुमचा 1 पेक्षा छोटा असेल तर. म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर्स पुन्हा काय आले, 4च आले. ओके, हा झाला रूल नंबर 3. ओके, इफ युअर digit किंवा if your reading is less than 1, then all the non-zero numbers are of course significant, plus the zeros following the non-zero numbers are also significant. Okay, पण अलीकडचे जे आहेत त्यांना सिग्निफिकंट झिरोज पकडायचं नाही, लक्षात ठेवा. ओके, आणि हाच तुमचा नंबर जर आता मोठा असेल, ओके, हाच तुमचा नंबर जर मोठा असेल, ग्रेटर दॅन 1 असेल, तर मात्र नंतरचे झिरो सिग्निफिकंट पकडले जात नाहीत. ओके, लक्षात ठेवा. ओके, सो समजा असा आहे 54.5000. ओके, इथं मात्र सिग्निफिकंट फिगर्स किती असणार आहेत, 3च आहेत. ओके, इथं मात्र सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 3च आहेत, 5, 4 आणि 5. कारण नंबर 1 पेक्षा मोठा असेल तर हे पुढचे झिरोज पकडायचे नाहीत. ओके, पुढचे झिरोज पकडायचे नाहीत. ओके, जसं की 9190.31000. ओके, सो इथं किती असणार, 1 2 3 4 5 6 सिग्निफिकंट फिगर्स इक्वल टू 6. त्याच्या पुढचे झिरोज पकडायचे नाहीत, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्या पुढचे झिरोज पकडायचे नाहीत. ओके, सो दीज आर बेसिक रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. तुम्ही अशा पद्धतीनं सिग्निफिकंट फिगर्स जे आहेत हे डिटरमाइन करू शकता. ओके, सो दीज आर द रूल्स टू डिटरमाइन सिग्निफिकंट फिगर्स. या रूल्स प्रमाणे तुम्ही सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करू शकता. तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन पण असाच येणार की एखादा नंबर दिलेला असेल आणि फाइंड आउट द सिग्निफिकंट फिगर्स इन द नंबर्स, अशा प्रकारचा प्रश्न असेल. आणि मग तशा प्रकारच्या प्रश्नाला तुम्ही ह्या रूल्स मध्ये बसवायचं, कोणता रूल त्याला अप्लाय होतोय बघायचं आणि मग त्या पद्धतीने ठरवायचं की विच ऑफ द फॉलोइंग आर सिग्निफिकंट फिगर्स, किती सिग्निफिकंट फिगर्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, आता ऍक्च्युली कसं आहे, हा सिग्निफिकंट फिगर्सचा जो मुद्दा आहे हा काही ठिकाणी वाद म्हणजे काय म्हणतो आपण फॉल्टी ठरू शकतो. ओके, किंवा तसा बराचसा किचकट आहे. आणि त्याच्यासाठीच जन्म झालेला आहे कुणाचा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा. त्याच्यासाठीच जन्म कोणाचा झालेला आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा. ओके, कोणाचा जन्म झालेला आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये रूल काय आहे, तुमचं रीडिंग जे आहे हे 0.5 आणि 5 या दोघांमध्ये पहिल्यांदा बसवायचं आणि उरलेलं सगळं 10च्या पॉवर मध्ये ढकलून द्यायचं. फॉर एक्झाम्पल असं समजूया आपण की काय आहे तुमचं रीडिंग 5475 किलोमीटर्स हे रीडिंग आहे. ओके, 5475 किलोमीटर्स हे रीडिंग आहे. पहिलं काय करायचं, एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, म्हणजे 5475,000 मीटर्स. ओके, 5475,000 मीटर्स. काय करायचं, हा जो नंबर आहे यातला पहिला जो डिजिट असेल, ओके, यातला पहिला जो डिजिट असेल हा या दोनच्या मध्ये पाहिजे. ओके, आता इथं जर तुम्ही बघाल तर समजा मी इथं डेसिमल दिला 5 पॉइंट, तर हा 5च्या पुढे जातोय, बरोबर आहे. पण मी समजा इथं डिजिट दिला म्हणजे 0 पॉइंट, तर काय होतंय बघा, हा नंबर जो आहे हा या बाउंड्रीज मध्ये बसतोय. म्हणजे 0.5 पेक्षा हा नंबर मोठा आहे आणि 5 पेक्षा हा नंबर छोटा आहे. मला हेच करायचं आहे. ओके, मला काय करायचं आहे, हेच करायचं आहे. आणि मग मी काय करणार, इथं मोजणार किती डेसिमल मी मागे आलो, 1 2 3 4 5 6 7. मग मी काय करणार, 0.5475 हे झिरोज लिहायची आवश्यकता नाही, इंटू 10⁻⁷ मीटर. ओके, 0.5475 इंटू 10⁻⁷ मीटर, 0.5475 इंटू 10⁻⁷ मीटर. ओके, आणि इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय घ्यायची तर 10⁻⁷, किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नुसती 7 घेतली तरी बस. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, 7 आली. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, 7 आली, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय करायचं आहे, हे कोणतंही जे रीडिंग आहे त्याला तुम्हाला या बाउंड्रीज मध्ये बसवायचं आहे फर्स्ट नंबरला. ओके, आयदर इट शुड बी ग्रेटर दॅन 0.5 किंवा लेस दॅन 5. ओके, या रीडिंग मध्ये बसवायचं, बसवून
उरलेलं जे आहे हे 10 च्या पॉवर मध्ये ढकलून द्यायचं आणि त्याची जी काय पॉवर असेल दॅट विल बी द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, दॅट विल बी द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. फॉर एक्झाम्पल आणखी थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेऊया. समजा असा 49751 मीटर्स. ओके, 49751 मीटर्स. हा, तर काय होऊन जाईल बघा, इथं मी काय करतो, डेसिमल इथं देतो. ओके, इथं मी काय करतो, डेसिमल इथं देतो. तुम्हाला आय होप यू कॅन सी दिस 4.9751. असं मी का केलं, अलीकडे काय नाही दिलं. समजा 0.49571 किंवा 0.49751 झाला असतं तर हा जो नंबर आहे हा 0.5 पेक्षा छोटा झाला असता. हा जो नंबर आहे हा 0.5 पेक्षा छोटा झाला असता आणि मग मात्र काय झालं असतं, हा रूल ब्रेकडाऊन झाला असता ना, चाललं नसतं. बरोबर आहे. म्हणून मी काय केलं, 4.9751 केलं की जो 5 पेक्षा छोटा आहे. आणि किती डेसिमल मागे आलो, 1 2 3 4 डेसिमल मागे आलो, 10⁴ करून टाकायचं मीटर. ओके, आणि मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आली, 4 आली. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आली, 4 आली. लक्षात येत आहे. सो हे अशा पद्धतीनं करायचं आहे सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सुद्धा. सिग्निफिकंट फिगर्सचे मी तुम्हाला रूल्स सांगितलेले आहेत आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचे सुद्धा रूल्स सांगितलेले आहेत. ओके, सो हे आपल्याला पॉइंट्स जे बघायचे होते हे आपण बघितलेले आहेत. ओके, फाइन. Let us move towards the final point which is combination of errors. Okay, फायनल पॉइंट काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. ओके, आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या, ऍक्च्युअली 3 बघायच्या तशा. ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ एरर्स. ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ एरर्स. ओके, आता आपण असं समजूया, ठीक आहे, की आपण काय करूया, असं समजूया की z इज इक्वल टू a प्लस b हे ओरिजिनल रीडिंग होतं. ओके, z इज इक्वल टू a प्लस b हे ओरिजिनल रीडिंग होतं. म्हणजे काय होतं, a हे एक रीडिंग होतं, b हे एक रीडिंग होतं. या दोघांची ऍडिशन करून z हे रीडिंग मला मिळत होतं. ठीक आहे, पण काय झालं, चुकून माझ्याकडून एरर इंट्रोड्यूस झाला. मग z मधला एरर झाला डेल्टा z, a मधला एरर झाला डेल्टा a, b मधला एरर झाला डेल्टा b. ओके, फाइन. म्हणजे मिळणारा नंबर पहा कसा होणार आहे, z प्लस मायनस डेल्टा z. एकतर तो एरर ऍड करायला लागेल किंवा कदाचित सबट्रॅक्ट करायला लागेल, इज इक्वल टू कसं होणार, आता इथे ब्रॅकेट्स मी देत नाही मुद्दाम. ठीक आहे, z प्लस मायनस डेल्टा z इज इक्वल टू a प्लस मायनस डेल्टा a प्लस b प्लस मायनस डेल्टा b. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांच्या एरर्स सह मी काय करून टाकलं, इक्वेशन लिहून टाकलं. बरोबर आहे, सगळ्यांच्या एरर्स सह इक्वेशन लिहून टाकलं. आता काय होतंय बघा, a आणि b ला आपण सेपरेट लिहूया. a प्लस b प्लस डेल्टा a म्हणजे प्लस मायनस डेल्टा a प्लस मायनस डेल्टा b. आणि हे जर आपण सेपरेट केले z प्लस मायनस डेल्टा z पासून, तर तुमच्या असं लक्षात येईल की डेल्टा z च्या वाट्याला कोण येतंय, प्लस मायनस डेल्टा a प्लस मायनस डेल्टा b. ओके, सो एरर्सची सुद्धा ऍडिशन अशा पद्धतीनं होत असते, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे जसे दोन नंबर्स ऍड होतात तसे त्यांच्या दोघांचे एरर्स सुद्धा अशा पद्धतीनं ऍड होतात. आणि साहजिकच आहे, इथं 4 साइन्स आहेत. बरोबर आहे, याच्या 4 केसेस अराइज होतात. एक तर प्लस a किंवा असं म्हणूया प्लस डेल्टा a मायनस डेल्टा b. दुसरी केस आहे प्लस डेल्टा a प्लस डेल्टा b. तिसरी केस आहे मायनस डेल्टा a प्लस डेल्टा b. चौथी केस आहे मायनस डेल्टा a मायनस डेल्टा b. आणि साहजिकच आहे या सगळ्यांमधनं प्लस डेल्टा a प्लस डेल्टा b हा सगळ्यात मोठा जो काय रीडिंग असणार आहे तो एरर मधला असणार आहे. आणि त्यामुळं ही रीडिंग ही स्टँडर्ड ऍडिशन ऑफ एरर्स म्हणून घेतली जाते. ओके, ऍडिशन ऑफ एरर्स म्हणून घेतली जाते, लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज ऍडिशन ऑफ एरर्स, लक्षात ठेवायचं. व्हॉट इज इट, इट इज ऍडिशन ऑफ एरर्स किंवा सबट्रॅक्शन, ऍडिशन ऑफ सबट्रॅक्शन, एनिथिंग. ओके, ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ एरर्स. म्हणजे जसं दोन नंबर ऍड होतात तसं त्यांचे एरर्स सुद्धा ऍड होतात. हे त्यातलं एक एक्झाम्पल आहे. ओके, हे त्यातलं एक एक्झाम्पल आहे. अशाच पद्धतीनं होतं मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन. कसं बरं पहा, मल्टिप्लिकेशन, ओके, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑफ एरर्स. आता असं समजूया की z इज इक्वल टू a इंटू b
हा एक रीडिंग आहे. ओके, झेड इज इक्वल टू ए इंटू बी ही एक रीडिंग आहे. म्हणजे ए एक रीडिंग आहे, बी एक रीडिंग आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मला झेड मिळतोय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मला झेड मिळतोय. तर अशा वेळेला काय होतं ते बघूया थोडंसं. ओके, आता आपल्याला माहिती आहे झेडच्या जो काही एरर असणार आहे तो डेल्टा झेड, ए चा एरर डेल्टा ए, बी चा एरर डेल्टा बी. ओके, आणि तो नंबर म्हणजे तो जो एरर आहे हा ऍड किंवा सबट्रॅक्ट केल्यावरती नंबर कसा दिसतो पहा. झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी प्लस मायनस डेल्टा बी. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तो नंबर दिसेल. आता ए प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी प्लस मायनस डेल्टा बी मल्टिप्लाय करा डायरेक्टली. ओके, ए इंटू बी, ए बी प्लस ए म्हणजे प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी. ओके, त्यानंतर प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी. ओके, प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी. ओके, सो हे झालं त्यांचं मल्टिप्लिकेशन. हे काय झालं? मल्टिप्लिकेशन झालं. लक्षात ठेवायचं. व्हॉट इज इट? इट इज मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता काय करूया, लेफ्ट हँड साइडला मी झेड ने डिवाइड करतो. बघा व्यवस्थित, ही स्टेप खूप क्रुशियल आहे. लेफ्ट हँड साइडला मी झेड ने डिवाइड करतो, राईट हँड साइडला ए बी ने डिवाइड करतो. दोन्ही एकच आहे. झेड ने डिवाइड केलं काय, ए बी ने डिवाइड केलं काय, फक्त छान मला काहीतरी एक पॅटर्न मिळावा त्यासाठी मी LHS ला झेड ने डिवाइड करणार, RHS ला ए बी ने डिवाइड करणार. म्हणजे बघा काय होतंय, झेड प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू ए बी अपॉन ए बी प्लस मायनस ए डेल्टा बी अपॉन ए बी. प्रत्येकाला सेपरेट आत्ताच करून घेतो. प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी अपॉन ए बी प्लस मायनस, आता फक्त इथं डेल्टा ए ला ए देतो, डेल्टा बी ला बी देतो. ओके, सो अशा पद्धतीने मी करून घेतलं. ठीक आहे. आता इकडे काय होईल, देअरफॉर झेड अपॉन झेड म्हणजे 1 प्लस मायनस इथं सेपरेट डिवाइड करायचं. ओके, झेड अपॉन झेड म्हणजे 1 आणि हा डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू ए बी अपॉन ए बी म्हणजे 1. ओके, ए बी अपॉन ए बी म्हणजे 1 प्लस मायनस यातला काय कॅन्सल होईल, ए ए कॅन्सल होतो पहा, डेल्टा बी अपॉन बी प्लस मायनस यातला बी बी कॅन्सल होतो, डेल्टा ए अपॉन ए. ओके, आणि हा जो प्रोडक्ट आहे डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा बी अपॉन बी हा खूपच छोटा असतो. ओके, हा खूपच छोटा असतो म्हणून त्याला आपण काय करतो, डायरेक्टली निग्लेक्ट करतो. ओके, वी निग्लेक्ट द प्रोडक्ट अँड देअरफॉर आपण तो लिहित नाही. कंपॅरिझन कराल तर तुमच्या लक्षात येईल इकडे पण 1 प्लस मायनस आहे, इकडे पण 1 प्लस मायनस आहे, घालवून टाका. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, देअरफॉर डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू, हा डेल्टा थोडासा तिरका आला, डेल्टा ए अपॉन ए प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी. ओके, अँड दिस इज नथिंग बट एरर इन मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन आलं तर जो तुमचा एरर आहे, मल्टिप्लाय झालेला एरर किंवा डिवाइड झालेला एरर, तो तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता. ओके, तो तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता. लक्षात ठेवा. ओके, आणि ह्याच्यानंतर एक फायनल पॉइंट येतो जो आपला चॅप्टरच फिनिश करून टाकेल. तो पॉइंट कोणता आहे तो सांगतो आणि हा आपला चॅप्टर फिनिश होऊन जाईल. बघा, शेवटचा पॉइंट आहे पॉवर असेल तर. ओके, म्हणजे झेड इज इक्वल टू समजा ए क्यूब आहे. ओके, झेड इज इक्वल टू ए क्यूब आहे. आत्ताच आपण बघितलं एरर कसा होता, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए होता. बरोबर आहे. इथं तर ए क्यूब आहे, नुसतं ए आहे म्हणून डेल्टा ए अपॉन ए, इंटू बी असता तर प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी पण आला असता, पण इथं नुसता ए क्यूब आहे म्हणून डेल्टा ए अपॉन ए. ही जी पॉवर आहे ही फक्त इथं मल्टिप्लाय करून टाकायची. ओके, म्हणजे 3 इंटू डेल्टा ए अपॉन ए करायचा. समजा झेड इज इक्वल टू काय असतं, बी रेस टू 5 असतं, तर डेल्टा झेड अपॉन झेड. ओके, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी 5 इंटू. ओके, म्हणजे जी पॉवर असेल ती ह्या एररला इथे सुरुवातीला मल्टिप्लाय करायची अँड दॅट्स इट, झालं, आपलं काम संपलं. अशा पद्धतीने तुम्ही पॉवर असणारे एरर्स सुद्धा काय करू शकता, यू कॅन फाइंड आउट द एरर. ओके, आणि अशा पद्धतीने काय करू शकता, तुम्ही सगळ्या एरर्सचं कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, सो आपण नेक्स्ट सेशनमध्ये ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, आणि आता तुम्हाला हेच सजेस्ट करेन की आपला
क्लासचं जे चॅनल आहे हे रेग्युलरली फॉलो करत चला, रेग्युलरली व्हिडिओज पाहत चला. ज्या ज्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितले त्यांच्यामध्ये डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, माझ्या व्हॉट्सअप नंबरला विचारू शकता, विच इज 8669000591. असंच व्हिडिओज पाहत राहा, लाईक करत राहा, व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, थँक्यू व्हेरी मच.